स्वराज्य पक्षाचे धनंजय जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी पुणे क्राइम ब्रांचने ही कारवाई केल्याचं कळतंय। धनंजय जाधव संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस आहेत। आव्हाडांनी संभाजीराजेंवर वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्यानंतर आक्रमक झालेल्या स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केला होता। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, आव्हाडांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेने हल्ला केला होता आणि त्यानंतर स्वराज्य पक्षाचे धनंजय जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, कारण धनंजय जाधव यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती। जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी पुणे क्राइम ब्रांचने ही कारवाई केली आहे। धनंजय जाधव संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस आहेत आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आव्हाडांनी संभाजीराजेंवर वादग्रस्त विधान केलं होतं, त्यानंतर आक्रमक झालेल्या स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केला।